ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कृषी कुंभ 2026चे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी तब्बल 400 शेतकऱ्यांनी आपले उत्पादनाचे स्टॉल लावलेत. शासनाच्या वतीनं शेतकरी बांधव बचत गटांना काम करण्यासाठी अधिक प्रेरणा मिळावी यासाठी शेती आणि बचत गटामार्फत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येत आहे. यावेळी उल्लेखनीय काम करणारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रोजगार मिळावा आणि गावातील शेतकरी बांधवांना एकत्र करून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणारे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे गावचे पोलीस पाटील कमलाकर मधुकर रामराजे आणि त्यांच्या सहकार्यांचा महसूल आयुक्त गेडाम साहेब यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याबाबत पोलीस पाटील कमलाकर रामराजे यांनी अधिक माहिती दिली. शेतकरी ते ग्राहक असा थेट संबंध यावा यासाठी शासनाच्या वतीनं विविध उपक्रम राबविले जातात. भव्य कृषी कुंभ 2026चे आयोजन करण्यात आले आहे. ब्राह्मणवाडे जिल्ह्यातील आज आमच्या गटाला शेतकरी सन्मान हा पुरस्कार विभागीय आयुक्त गेडाम साहेब यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे. गटाचे काम हे साधारणतः 1 वर्षभरापासून चालू आहे आणि या गटासाठी आम्हाला नाटेसाहेब, गोकुळ जाधव साहेब, रणजित आंधळे साहेब, त्याचप्रमाणे योगिता गोरपडे मॅडम या सर्वांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या गटाची वाटचाल ही अगदी सुयोग्य पद्धतीत चालू आहे, जेणेकरून या गटामधून आपल्या कृषी कुटुंबासाठी 24 प्रकारचा विविध भाजीपाला हा उत्पादित करून हा इथं प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आला होता आणि गटाने 1 वर्षामध्ये आपलं खूप सुंदर नियोजन करून साधारणतः 125 शेतकऱ्यांचा हा गट गावामध्ये भाजीपाला वितरित करून गावातल्या 42 कंपन्यांना हा सेंद्रिय भाजीपाला वितरित केला आहे. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा भाजीपाला इथं वितरित केला जातो आहे. या सर्व गटाचं, सर्व अधिकाऱ्यांचं आणि शेतकऱ्यांचं मी पुनश्च अभिनंदन करतो. जय जवान, जय किसान, जय विज्ञान.